राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। ज्या शेतकऱ्यांचा खरीप 2023चा पीक विमा हा रखडला गेलेला होता, ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विमा पात्र असून देखील त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी आज 28 मार्च 2025 रोजी GR हा निर्गमित करण्यात आलेला। तर त्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत पैशाचा परतावा मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना पैशाचा परतावा देखील मिळणार आहे। तर इथं बघू शकता 9 कोटी इतका निधी हा आज 28 मार्च रोजी हा मंजूर करण्यात आलेला। आता या GR मध्ये काय काय नमूद आहे ते सर्व बाबी आपण स्पष्ट बघूया। तर इथे बघितलं असता ज्या शेतकऱ्यांना 1000 नुकसान भरपाईपोटी 1000 रुपयापेक्षा कमी जर रक्कम जर मिळत असेल, तर त्या शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम म्हणजे 1000 पेक्षा कमी येत असल्याला किमान त्या शेतकऱ्यांना 1000 रुपये अदा करण्यासंदर्भामध्ये हा निर्णय घेण्यात आला असून या योजनेसंदर्भामधील कार्यपद्धती अटी शर्ती विहित करण्यात आलेल्या आहे। तर यामध्ये खरीप हंगाम 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना 9,06,56,778 इतका निधी वितरित करण्याच्या शासनाच्या विचारधारीने होती। तर यामध्ये आता शेतकऱ्यांना म्हणजे कोणत्या कंपन्यांमार्फत हा वितरित होणार आहे, तर आपल्या जिल्ह्यातील कोणती विमा कंपनी आहे ते सुद्धा आपण बघूया। तर 9 कंपन्यांमार्फत हा पीक विमा वितरित होणार आहे। यामध्ये शासन निर्णयामध्ये सर्व डिटेल देऊन आहे, ते सर्व बाबी बघूया। इथं आता ह्या आखाड्यामध्ये आहे नुकसान शेतकरी पात्र आणि शेतकरी संख्या, तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर एकूण नुकसान भरपाई देय रक्कम, त्यानंतर पीक विमाकडून निश्चित नुकसान भरपाई आणि वितरित करण्याचा निधी हा पूर्ण एकूण। तर यामध्ये कोणती कोणती कंपनी आहे, पहिली कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी, त्यानंतर चोलामंडल, त्यानंतर HDFC, त्यानंतर ICICI, त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी। ह्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी चंद्रपूर, जळगाव, नाशिक या जिल्ह्यामध्ये काम आहे। त्यानंतर रिलायन्स, SBI जनरल, युनायटेड आणि युनिव्हर्सल या कंपन्यांना आता जो काही रखडलेला पीक विमा 2023चा होता, आता तो पीक विमा आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा बघा इथं 9,06,56,000 इतका निधी हा वितरित होणार आहे। हा होता GR शेतकऱ्यांसंदर्भात। तर आपल्याला माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करावा। धन्यवाद।